नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष। नमस्कार मित्रांनो, रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आरजे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रात काही विशेष व्यक्तींची माहिती ऐकत असतो। आज आपण अशाच एका अवलियाविषयी माहिती जाणून घेणार आहोत। हा अवलिया कोण आहे? विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण विमानानं आता नेहमीसारखा प्रवास करायला लागलो आहोत। म्हणजे विमान कोणाला माहीत नाही असं शक्यतो होत नाही। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी हे सगळं का सांगते? तर मित्रांनो, बोईंग नावाची एक विमान कंपनी होती। या कंपनीचा जो जनक होता तो म्हणजे विल्यम बोईंग। आज त्याचा जन्मदिन, त्यामुळेच आज आपण आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात विल्यम बोईंग यांच्याविषयी जाणून घेणार आहोत। बोईंग कंपनीचे जनक विल्यम बोईंग यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1881 रोजी झाला। बोईंग कंपनीचा संस्थापक विल्यम बोईंग हा लाकडाचा व्यवसाय करायचा। त्यातूनच त्याने बोटी बनवायचा धंदा सुरू केला आणि पुढे नौदलाने त्याचं काम बघून नौदलाकडून ऑर्डर्स मिळाल्या। त्यानंतर तो विमान बनवायच्या व्यवसायात पडला, तो कायमचाच। 1933 साली त्याने युनायटेड एअरलाइन्ससाठी संपूर्ण धातूचं विमान बनवलं। हेच ते बोईंग 247। पुढे त्याला अमेरिकन लष्कराने नव्या पद्धतीची बॉम्बर विमाने बनवायची ऑर्डर दिली। हे काम कठीण होतं, पण आव्हान स्वीकारायला बोईंग कधीच कचरत नसे। त्याच्या या गुणधर्माचं उदाहरण म्हणजे 1929 मध्ये अमेरिकेत मंदीची लाट आली तेव्हा हवाई दलाला एक विशिष्ट तऱ्हेचे आणि अत्याधुनिक विमान हवं होतं। त्यावेळी ते विमान बनवणं म्हणजे अत्यंत खर्चिक बाब होती। तरी बोईंगनं यात सर्वस्व पणाला लावलं, कारण जर का डिझाईन तयार करून ते खपले नाहीत तर पूर्ण कंपनीच रसातळाला जाणार होती। बोईंगला 4 इंजिनाच्या विमानाची ऑर्डर मिळाली आणि त्यानं ते बनवलं देखील, पण त्याची चाचणी सुरू असताना वैमानिकाच्या चुकीमुळे ते विमान कोसळलं आणि सरकारने बोईंगची ती 350 विमानांची ऑर्डर रद्द केली। झालं, सर्वस्व पणाला लावलेल्या बोईंगची शेवटची घरघर सुरू झाली। पण यावेळी बोईंगला वाचवलं ते पॅनम या विमान वाहतूक कंपनीने। पॅनम आणि बोईंग यांच्या संबंधातून जन्माला आलं ते ऐतिहासिक असं बोईंग 747 हे विमान। ही विमानं बनवायला जो कारखाना काढला त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेतली गेली। विमान तयार करण्यासाठी एका खूप मोठ्या आणि खर्चिक अशा विंड टनेलची गरज असते। असा विंड टनेल बनवणारी जगातली पहिलीच कंपनी ही बोईंग ठरली। दुसऱ्या महायुद्धाने बोईंगला बऱ्याच प्रमाणात साथ दिली। तिकडे माणसांचे जीव का जाईनात, पण फ्लाइंग फॉर्ट्रेस म्हणून ओळखले जाणारे B-17 हे विमान आणि त्यानंतर आलेली B-24 आणि B-29 ही विमाने खूप गाजली। नागासाकीवर जगातील दुसरा अणुबॉम्ब पडला तो बोईंगच्या B-29 या विमानातूनच। युद्धात बोईंग कंपनीला बराच नफा तर झालाच, पण अमेरिकन हवाई दलाशी त्यांचे संबंध अधिकच निकटचे झाले। त्यामुळे जेट इंजिन्सविषयी आतली माहिती मिळण्यास मदत झाली। स्वतःचा विंड टनेल आणि जर्मन जेट फायटर विमानाची इत्थंभूत माहिती याच्या जोरावर बोईंगने B-47 आणि B-52 ही बॉम्बर विमाने तयार केली। यामुळे जेट तंत्रज्ञानात बोईंगचं नाव खूपच गाजू लागलं। याच जोरावर पुढे बोईंगने $600 कोटी खर्चून 2000 B-47 विमाने बनवली। ती एवढी यशस्वी झाली की अमेरिकन सरकारने त्यांना B-52 ही खूपच मोठ्या ताकदीची विमानं बनवण्याची ऑर्डर दिली। प्रवासी वाहतुकीसाठी जेट इंजिन्स असलेली विमानं वापरायला अजून परवानगी नव्हती, कारण ती त्यासाठी सुरक्षित आहेत की नाहीत याबद्दल चर्चा सुरू होत्या। त्यामुळे ती विमानं बनवली तरी स्वीकारली जातील की नाही ही फार मोठी रिस्क होती। यशस्वी झाले तर बोईंग फारच वर येणार होते आणि जर फसले तर सर्व कंपनीज बंद पडणार होती।
पण बोईंगने ती रिस्क घेतली आणि बनवलं प्रसिद्ध असं बोईंग 707 हे विमान. यासाठी त्या काळी $20 कोटी म्हणजेच आत्ताच्या $200 कोटी पेक्षा जास्त खर्च होणार होते. तो खर्च वसूल व्हायलाच जवळपास 10 वर्ष लागणार होती. त्यानंतर नफा मिळणार होता. पण तरी देखील बोईंग यांनी ही रिस्क घेतली. तेवढ्यात डग्लस कंपनी ही स्पर्धेत उतरली आणि किमती पडणं सुरू झालं. बोईंग 707 आणि डग्लस DC-8 या विमानात अटीतटीची स्पर्धा सुरू झाली. या सगळ्या स्पर्धेतून बोईंग 707 यशस्वीपणे बाहेर पडली. स्पर्धक दूर फेकले गेले. 2000च्या दशकात बोईंगची परिस्थिती स्पर्धेच्या तुलनेने घसरली. तरीही आज बोईंग दिमाखाने आकाशात भराऱ्या मारत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही बोईंग कंपनी उभा करण्याचं सगळं श्रेय जातं ते म्हणजे विल्यम बोईंग यांना. आज जे बोईंग विमानं अस्तित्वात आहेत ते केवळ विल्यम बोईंग यांच्या रिस्कमुळे असं म्हटलं तरी झालं. तेव्हा मित्रांनो, या विल्यम बोईंग कंपनीचे जनक असणारे यांचं 28 सप्टेंबर 1956 रोजी निधन झालं. तेव्हा मित्रांनो, आज त्यांचा जन्मदिन होता. त्याच निमित्ताने आपण त्यांच्याविषयी ही माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 86989880 म्हणजेच 8698869880. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमचं हे व्यक्तिविशेष सत्र ऐकायचं असेल तर ते तुम्ही स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिकवर सुद्धा ऐकू शकता. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ आली आहे रजा घेण्याची. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची सविस्तर माहिती ऐकण्यासाठी. तोपर्यंत ऐकत रहा तुमचा लाडका रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.